पशुपालक मित्रांनो नमस्कार. गोपाल मित्र युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पहिले 2-3 महिने आपण वासरांना पाणीच पाजत नाही. हे बरोबर आहे का? वासरांना पाण्याची गरज किती आहे? वासरांना पाणी कधीपासून दिलं पाहिजे? या सगळ्या गोष्टींचा आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना विनंती, कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. मित्रांनो, लहान वासरू जन्मल्यानंतर त्याच्या शरीरामध्ये जवळजवळ 75 ते 80% हे पाणी असते आणि शरीरातली प्रत्येक क्रिया चालण्यासाठी पाण्याची गरज असते. म्हणजे वासराच्या शरीरात जे काही टाकाऊ पदार्थ तयार होणार आहे ते लघवी वाटे बाहेर काढण्यासाठी पाणी लागणार आहे. शरीरामध्ये वेगवेगळे अन्न घटक रक्तामार्फत वाहून नेण्यासाठी शरीराला पाण्याची गरज असते. वासराच्या शरीरात टेम्परेचर नियंत्रित करण्यासाठी, त्याला उष्णतेपासून वाचवण्यासाठी पाण्याची गरज असते. अशा पद्धतीने वेगवेगळ्या कामासाठी वासराला पाण्याची गरज असते. परंतु अनेक लोकांचा समज आहे की वासरू दूध पितं आणि त्याच्यातून भरपूर पाणी वासराला मिळतं, त्याच्यामुळे वरून पाणी देण्याची गरज नाही. तर वासराला दुधातून किती पाणी मिळतं? आपण साधारण एका वासराला 3 लिटर दूध पाजतो. तर मित्रांनो, 3 लिटर दुधामध्ये जवळजवळ 15 ते 18% सॉलिड्स गेले तर उरलेलं 2.5-3 लिटर आपण पाणी देतो. वासरू जर आपण 40-45 किलोचं धरलं तर त्याला तेवढ्या पाण्याने, आणि ते सुद्धा दुधातून आलेल्या पाण्याने, काही होत. त्यासाठी वासराला आपल्याला अतिरिक्त आणखी सकाळी साधारण 1 लिटर तर संध्याकाळी 1 लिटर पाणी पाजणं गरजेचं आहे. परंतु पाणी जर दिलं तर वासरं आजारी पडतात. हे का होतं? तर वासराला सुरुवातीचे पहिले 21 दिवस स्वतःची रोगप्रतिकार शक्ती नसते. मग ही रोगप्रतिकार शक्ती 21 दिवसानंतर येणार आहे, तर मग आपण 21 दिवस त्याला पाणी द्यायचं नाही का? त्याच्या शरीरातल्या क्रिया पाण्या वाचून थांबवायच्यात का? तर तसंही नाही. वासराला सुरुवातीला जर व्यवस्थित चीक पाजला तर त्याला आईकडून येणारी रोगप्रतिकार शक्ती मिळते आणि पिण्यालायक स्वच्छ पाणी स्वच्छ भांड्यातून जर वासराला पाजलं तर त्याला कुठलंही इन्फेक्शन होत नाही. अशा पद्धतीने आपण वासराला 6व्या दिवशीपासून, म्हणजे एकदा 5 दिवस पहिला चीक पाजला की 6व्या दिवसापासून आपण थोडं थोडं पाणी द्यायला, स्वच्छ पाणी स्वच्छ भांड्यातून देऊ शकतो. पाणी देण्याची पद्धत काय? तर दूध पाजून झाल्यानंतर लगेच पाणी द्यायचं नाही. दूध पाजल्यानंतर त्याच भांड्यातून वासराला पाणी द्यायचं नाही. दूध पाजल्यानंतर साधारण 1 ते 2 तासानंतर स्वतंत्र वेगळ्या भांड्यातून वासराला पाणी द्यायचं. म्हणजे वासराला दूध आणि पाणी या दोन्ही गोष्टी वेगळ्या समजतील. वासराला तहान असेल त्या पद्धतीने ते पाणी पिईल. जर मुक्त संचार गोठा असेल तर तिथली टाकी जी असेल पाणी प्यायची ती स्वच्छ असावी, त्याला चुना मारलेला असा, जेणेकरून वासरांना स्वच्छ पाणी तिथे उपलब्ध होईल. त्याचबरोबर वासरांना दर महिन्याला पाण्याचं प्रमाण वाढवत न्यायचं आहे. म्हणजे आपल्याला सुरुवातीला 15-20 दिवस 1 लिटर पाणी पाजायचं एका वेळेस, म्हणजे दिवसभरात 2 लिटर. त्यानंतर पुढच्या महिन्यात आपण 2-2 लिटर पाजायचं. असं करत वाढवत न्यायचं. आणि आपण ज्यावेळेस दूध बंद करू आणि चाऱ्यावर वासरू घेऊ, त्याच्यानंतर त्याला हवं तेवढं, त्याला तहान असेल त्या पद्धतीने आपल्याला पाणी पाजायचं. मित्रांनो, जर लहानपणापासून पाणी पाजलं नाही आणि अचानक जर वासराला पाणी दिलं तर त्याला दूध आणि पाणी यातील फरक समजत नाही आणि मग वासरू गरज नसेल त्यापेक्षा जास्त आणि कितीही पाणी पित राहतं, त्याचं पोट फुगतं. रक्तामध्ये पाण्याचं प्रमाण वाढल्यामुळे त्यातील रक्तपेशी फुटतात आणि त्याला लघवीमधून ह्या रक्तपेशी फुटलेल्या बाहेर येतात आणि लाल लघवी झालेल्या आपल्याला दिसून येते. तर मित्रांनो, अशा पद्धतीने वासराला सुरुवातीपासून पाणी देणं खूप गरजेचं आहे. पाणी देताना 2-3 गोष्टी ध्यानात ठेवायच्या. हळूहळू द्यायचे. दूध ज्याच्यातून देतोय त्या भांड्यातून, त्या बाटलीतून पाणी द्यायचं नाही. स्वच्छ पिण्यालायक पाणी स्वच्छ भांड्यातून द्यायचं आणि हळूहळू त्याचं प्रमाण वाढवत ठेवायचं. अशा पद्धतीने आपण वासराला जर पाणी दिलं तर त्याच्या कोटीपोटाचा विकास योग्य रीतीने होतो, त्याचं वाढ चांगल्या जोमाने होते आणि आयुष्यभर वासरू आपल्याला त्याच्या पासून आपलं उत्पादन चांगल्या पद्धतीने घेता येणार.
मित्रांनो, पाणी पाजण्याबद्दल इतकंच. यापेक्षाही वेगळे काही वासरू संगोपन किंवा कालवड संगोपनाचे आपले प्रश्न असतील तर नक्की विचारा. धन्यवाद.